स्वतः 150हून अधिक दुकानं आम्ही जगभरात चालवतो फ्रँचायझी फॉर्मॅट. चितळेमध्ये असं काय युनिक आहे ज्याच्यामुळे ही लेगेसी क्रिएट केली आहे? तिकडे साधारण 15 एकरवरती बाकरवडी फक्त बनते. चितळे ग्रुप हॅज चेंज द लाईव्स ऑफ सो मेनी फार्मर्स. एक वेळ आम्ही आमच्या काही स्वतःचे एक्सपेन्सेस असतील ते पुढे ढकलू, पण शेतकऱ्यांचं पेमेंट कधी चुकवणार. सो इफ द कन्झ्युमर इज गेटिंग सस्टेनेबिलिटी फ्रॉम द ब्रँड, दे विल कीप कमिंग बॅक टू यू. हो, म्हणजे लहानपणापासून मला काय वाटत होतं की मला पायलट बनायचं आणि विमान उडवावं अशी कायम इच्छा होती. मी मध्यंतरी ऐकले होते की त्या लँडमध्ये व्हेजिटेबल ग्रो करून त्या व्हेजिटेबल प्रोसेस करून पण चितळे काहीतरी करायच्या प्लॅन मध्ये होतं किंवा चालू केलं. ऑलरेडी करतो आपण. आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून या शेतकऱ्यांबरोबर आम्हाला लागणारी जी आमच्या प्रोडक्ट करता मिरची आहे, कोथिंबीर आहे, ती उगवतो. आणि ती उगवल्यामुळे ती हे शेतकऱ्यांना ॲश्युअर्ड मार्केट मिळतं. मार्केटपेक्षा थोडा जास्त रेट आम्ही देतो आणि आम्हाला ॲश्युअर्ड क्वालिटी मिळते. त्याच्यामुळे जे काही व्हेरिएशन मार्केटमधून येऊन आमचा प्रोडक्ट खराब होण्याची रिस्क असते ती कंट्रोल करता येते. आणि एकाच जेनेटिकचे एकाच विशिष्ट जातीच्या मिरच्या किंवा कोथिंबीर उगवल्यामुळे आम्हाला व्हेरिएशन अजिबात नसतं. तिखटपणा सेम राहतो. आणि हे केलेलं असताना त्यांना मार्केटमध्ये जायची गरजच पडत नाही. त्यांचं लँडचं चर्निंग आम्हीच कंझ्युम करतो. सो ते एक्सपांड करायला ग्लोबल लेवलला काय चाललंय आणि त्यांच्या ग्लोबल सेन्सिटिव्हिटीज काय आहेत त्या परदेशात गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. सो यू कुक ऑल्सो? आय डू. हो, दॅट्स व्हेरी गुड. करिअरच्या मागे सगळे धावताय, त्याच्यातनं भूक लागली आणि बाहेर जाण्यापेक्षा वी शुड प्रिफर Good morning, sir. Yes, good I'm morning. Arnav Mehta. Good morning, sir. I am Tanmay Bhojne. Hi, Tanmay. Thank you so much for this opportunity. Let's start with the interview. Sure. सर, आपण बघतो लहानपणी प्रत्येकाला वेगवेगळे स्वप्न पडतात. कधी डॉक्टर, कधी इंजिनियर, कधी ते काहीतरी वेगळंच. पण जसं जसं वय वाढतं, एक्सपिरियन्सेस येतात, परिस्थिती बदलते, तसं आवडीतही बदल होऊ शकतात. तुमच्या बाबतीत असं काही झालं का? लहानपणी तुम्ही एखाद्या वेगळ्या करिअरकडे लक्ष दिलं होतं का? आणि मग तिथून फॅमिली बिझनेस जॉईन करण्याचा डिसिजन तुम्ही कसा घेतला? खूप म्हणजे लहानपणापासून मला काय वाटत होतं की मला पायलट बनायचं आणि विमान उडवावं अशी कायम इच्छा होती. फक्त नंतर करिअर, इंजिनिअरिंग सगळ्या गोष्टी होत चालल्या, त्याच्यामुळे तो छंद जोपासायला किंवा ती पॅशन फॉलो करायला आधी काही वेळ झाला नाही. फॉर्च्युनेटली आता कामामुळे वर्षात 70-80 वेळा विमानात बसतो. बाकीच्या वेळेला कुठल्या तरी एरियल मीडियमने जात असतो. तर त्याच्यामुळे त्यातनं असं लक्षात आलं की अरे काम चांगलं करूयात की जिकडनं आपल्याला इव्हेंच्युअली प्लेन घेता येईल आणि प्लेनची गरज जस्टिफाय होईल अशा पद्धतीने आपणच उडवूयात पायलटचे पैसे देण्यापेक्षा. यामुळे आता कुठेतरी ते लायसन्सिंगचं सध्या माझं काम चालू आहे की ज्याच्यातनं तेवढे तास झाले की मी माझंच विमान उडवू शकेन. सो काम करता करता विमान उडवावं असं आता त्याचा कंबाईंड किंवा हायब्रिड मार्ग मी निवडलेला आहे असं मी म्हणेन. So I hope you get success in that. So it's very important because otherwise it crashes. So yeah. So moving on to the next question, our early years define who we become as a person in the future. So was there any particular moment in your life, in your college days or early career that changed your perspective or your work ethic today? So very honestly, we had a very privileged childhood. And that way, as a family level, we were culturally raised very sound, very stable, and always with the idea of merit in the mind. So that way, I don't think so. We had a very, very thought-provoking childhood. Beyond the point that we have to work hard and achieve whatever we want. And that I would say was an important learning which I have come to realize the older I get. The point of epiphany for me was after I started working, because I used to work abroad. I joined the business after working abroad. And coming here, I was not really sure what I wanted to do because till that point, it was a very standard bookish thing that you have a family business, you get an engineering degree, you get an MBA abroad, and you try and join and you figure out what to do. By that time, many other things happen. So, amidst it was when we were dealing with a lot of challenges internally in terms of hostilities from the political environment and also a lot of labor union issues. So that was one of the moments where I got an opportunity to prove myself. I think that opportunity was very important for me because I learned a lot about human dynamics at that time. And that is when, the epiphany came that businesses eventually, especially in a country like India, where socialism has been the root of our existence for a very long time, need to be people driven. So the systems, the processes, the accounting, the numbers, all need to be part of the fabric. But if the people are not driven towards achieving those things or towards improving the way the organization is today to tomorrow, you will never be able to achieve everything together.
So how do you manage people well is one of the things that was a very big epiphany for me, because coming in from a technical and management education, we were always taught about technology or numbers and never about people. And then people management is something that is very important skill to work in India, which I realized later, and I think that is something that I embody still today. I consider important, and I still feel that I struggle with it, but I try to improve every day. Okay. I believe it was a German company, sir, Yes, when it you is. first started working. Yeah. So expanding a family business comes with its your own unique set of challenges and hardships. So could you walk us through your journey of making everything work and any preparation, hard work that went into it? See, I think there is no excuse to hard work. The point is that you don't want to be working hard without a vision. So, even horses and donkeys work really hard, but the point is they're not appreciated for it. So that's why you need to be knowing where you want to go when you're trying to work hard. And you need to set a vision that, today I am here, this is where I want to be. And to be there is what I want to work hard for. And once that is set, then the hard work doesn't seem like hard work, because then it is something about achieving goals, hitting targets, and making things better than what they were. Eventually, when this vision is something that you start adopting very well, people around you start adopting well. When people around you also start adopting well and things start getting showing results, then also the family members who have been around for a longer time in the business start making sense that, hey, this guy is not here to mess this thing up. So if all of this confidence is improved and the people are happy with the way, the direction in which the company is growing, many things fall into place. So that's why what I believe is that along with hard work, what you need is a long-term vision. You need a very good strategy about keeping people together. And thirdly, what you need to build is a very important transparency, where everybody knows what is happening. So it is not a very classic Indian thing where transparency is natural, because right from avoiding taxes, everything is about hidden. So Indian philosophy is more very much about discretion, which I don't believe will survive in the time to come. Because the more transparent you are, the more quality people will start working with you. And eventually, when there are times of distress or challenges like how we faced with COVID, where the world shut down in one day, we actually grew our business more than 20% in that year. And that was only possible because there was immense transparency that we built into the system. So how do we build that and utilize that well is something that compounds over a period of time. So the first 5 years are hard. Probably the next 5 years are harder on some other aspect. But the first 5 years of foundation makes certain things much faster in the next 5 years. And then you keep growing. So that's how it should be. It's amazing. सर असं म्हणतात चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. तुम्हाला पण बिझनेस वाढवताना काळानुसार काही जुन्या तत्वांना मागे ठेवायला, जसे दुपारी 1 ते 4 बंद किंवा आमची एकच शाखा इथपासून थेट परदेशात विस्तार आणि चितळे एक्सप्रेस, हा प्रवास कसा घडला? सो काय चेंज इज द ओनली कॉन्स्टंट तू म्हणतो तसं आहे. म्हणजे मला असं वाटतं की चेंज इज नॉट द ओनली कॉन्स्टंट, इट इज अ मॅन्डेटरी एक्झिस्टेन्शियल थिंग. म्हणजे तुम्ही जर बदलत नसाल थोडं थोडं पुढे, तर एका ठिकाणी राहणं हे सुद्धा स्टॅग्नेशनच्या पेक्षा मागे आहे असं मला वाटतं. सो यू हॅव टू कीप इव्हॉल्विंग. एव्होल्युशनच्या फेजेस असतात. कधी कधी त्या एव्होल्युशनमध्येच रेव्होल्युशन पण होतं, कधी कधी एव्होल्युशन होतं, कधी कधी स्टडी मायग्रेशन असतं, वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. So the idea was simple, that what I felt was the world was expanding. People were moving everywhere. And if we were as a brand to be serious about being a FMCG player rather than just a retailer, we had to reach the consumer more than the consumer coming to us. If that was the case, how do we reach consumers in multiple points was what we thought about. And that is how we built a omni-channel business. Omni-channel म्हणजे काय की वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कस्टमरला तोच प्रोडक्ट देतो आणि त्या ह्याच्यात ब्रँड कॉन्स्टंट राहतो आणि जे माध्यम आहेत ती बदलतात. त्याच्यामुळे आज दुकान आहेत, स्वतः 150हून अधिक दुकान आम्ही जगभरात चालवतो फ्रँचायझी फॉर्मॅटमध्ये. आज 3-3.5 लाख दुकानं आहेत की जी दर आठवड्याला आमचा माल विकतात भारतभरात, म्हणजे जम्मू काश्मीर पासून केरळामध्ये. आज 65हून अधिक देशांमध्ये आमचे पदार्थ उपलब्ध आहेत, फक्त इंडियन स्टोअरमध्ये नाही तर सुपर मार्केटमध्ये सुद्धा. आणि त्याचबरोबर ई कॉमर्स, क्विक कॉमर्स, ऑनलाईन मार्केट प्लेस या सगळ्या वेगवेगळ्या रूपांमधनं पण आमचे प्रोडक्ट उपलब्ध आहेत. आणि शेवटचं म्हणजे गव्हर्नमेंट आणि इन्स्टिट्यूशनल बाईंग, की ज्याच्यातनं पण आमचा प्रोडक्टचा व्यवसाय धंदा होत असतो. सो या वेगवेगळ्या चॅनलमधनं आम्हाला कस्टमरपर्यंत पोहोचायची क्षमता इम्प्रूव्ह होते. ती इम्प्रूव्ह होते म्हणून कस्टमर जास्त प्रोडक्ट पिकअप करतो. जास्त पिकअप झाला तर धंदा जास्त नॅचरली होतोच. त्याच्यामुळे आउटकम इज अ बाय प्रोडक्ट. Effort is where you have to focus, and the effort was how do we reach more consumers, and that is what we try to do. सर, बाकरवाडी म्हणजे चितळेच हे आता सिनॉनिमस झालं. माझे मामा नाशिकला राहतात आणि त्यांना कॉल केलं की पुण्याहून काय आणायचं तर ते चितळेची भाकरवाडीच मागवतात. तिथे पण भेटते, पण त्यांना इथूनच हवी असते. चितळे ऍज अ ब्रँड खूप वर्षांपासून सक्सेसफुली चालतंय, पण चितळे मध्ये असं काय युनिक आहे ज्याच्यामुळे ही लेगेसी
क्रिएट केली आहे त्यांनी? सो आय थिंक 2-3 गोष्टी याची एक युनिक गोष्ट म्हणता येणार नाही. एक मला असं वाटतं की ऑफकोर्स आमचा प्रोडक्ट मिक्स खूप चांगला आहे. तो करायच्या दृष्टीने खूप लोकांनी आणि खूप पिढ्यांनी इनोव्हेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे ते करता आलंय म्हणून कुठेतरी आज आम्ही ते एक्सप्लॉइट करतो असं म्हणता येईल. दुसरा भाग असा आहे की त्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी पुरवण्याकरता जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा टेक्नॉलॉजिकल लीप्स आम्हाला घ्यायची आमची क्षमता होती, ती केली म्हणून आम्हाला हायपर स्केलिंग करता आलं. की जिकडे म्हणजे मजा म्हणजे बाकरवाडी पूर्वी शेजारच्या बिल्डिंगमध्ये बनायची, म्हणजे ती आमची पहिली फॅक्टरी होती. आता तिथे काही बनत नाही, तिकडे फक्त एक आमचे कोल्ड स्टोरेज आहे आणि ते सुद्धा आम्ही आठवणी करतो म्हणून चालू ठेवले. बाकी तिथे ऑपरेशनली काही चालू नसतं. पण त्या गोष्टीतनं तिकडनं जाऊन आज तिकडे साधारण 15 एकरवरती बाकरवाडीच फक्त बनते. सो ती स्केल अचीव्ह करता आली कारण की आम्ही टेक्नॉलॉजीवरती इन्व्हेस्ट केलं. आणि त्याचबरोबर हे दोन्ही करताना एक गोष्ट कॉन्स्टंट काय ठेवली ती म्हणजे क्वालिटी अशुरन्स. कस्टमर चितळे बंधूंचा त्यांच्याकडे काय येतो तर सर्वात स्वस्त म्हणून येतो का तर नाही येत, सर्वात महाग म्हणून येतो का नाही येत, पण दरवेळेस मला तीच क्वालिटी मिळते म्हणून येतो. त्याच्यामुळे ती क्वालिटी दरवेळेस देत राहणं ही जी काय कोर व्हॅल्यू कंपनीची आहे ती आम्ही जपायचा प्रयत्न करतो आणि ती करतो म्हणून चितळे बंधू सक्सेसफुल आहेत असं मला वाटतं. सर मी जनती आहे आणि आजची आमची तरुण पिढी सक्सेस होण्याचे स्वप्न बघतो, पण त्यांना वाटतं की सक्सेस होण्यासाठी वेळ घालवण्याची गरज नाही, श्रम घेण्याची गरज नाही. ह्याच्यावर तुमचे काय मत आहे? खूप लकी असाल तर होतं तसं, पण मला असं वाटत नाही तेवढा मी लकी आहे. त्याच्यामुळे मी कष्ट करतो आणि आय थिंक काय कष्ट कशावरती करायचे ह्याचं पॅशन पण तुम्हाला शोधली पाहिजे असं मला वाटतं. तेवढं तुम्ही पॅशनेटली इन्व्हॉल्ड असाल तर तुम्हाला टाइम आणि वेळ आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा पैसा ह्या एका पॉईंट नंतर इमटेरियल पण होतात. आणि त्याचं जे काही इक्वेशन आहे ना की मला 10 वर्षांनी सक्सेस मिळेल, 15 वर्षांनी मिळेल, हे टाइम डायलेशनचं प्रिन्सिपल तुम्ही स्विंग करू शकता. तेव्हा तुम्ही तुमच्या पॅशनेटली कुठल्या तरी गोष्टीवरती किती ठाम विश्वास ठेवू शकता की ज्याच्यातनं ही गोष्ट मला मोठं करणार आहे ह्याचा तुम्हाला कॉन्फिडन्स राहील. तसं जर का राहिलं तर मग तुम्ही या सगळ्या गोष्टी विसरून जाता कारण तुम्ही त्याच्यात तेवढे व्यस्त असता. व्यस्त राहिलात तर त्याचा आउटकम मिळतो चांगला असं मला वाटतं. So consumer behavior doesn't always follow logic and go according to what we expect. So have you ever come across something that has changed the way you market your products or your products? And what is one valuable but very unexpected lesson for brands to learn? See, I don't see, I don't completely agree with what you're saying that consumer behavior doesn't follow logic. There is a very, very stable logic to consumer behavior. The point is that when you try to force your logic into that logic is when things fail. So we must understand the consumer is not necessarily loyal to any brand. They are loyal to value. And especially in a country which is a developing country like India, where average per capita income is $2,500, we are still a very poor country. So the people's ability to spend is very limited. So whenever they spend, they want to spend on value-driven purchases, not simply about validation purchases. Validation is now a very urban thing or a social media thing, and it is a short-lived thing, I would say. So whenever a repeat purchase is to be done, value is something that people perceive. Okay? So how do you keep delivering value is very important. So value does not mean cheap, again, or value does not mean about it being the best quality. Value is about repeatedly delivering the same thing at the same consistently, at the same expectation. The expectation could be about price or quality or packaging or design or aspiration. It can vary based on different consumers. But if you're delivering value, it is only when the consumer will keep coming back. So sometimes we get deceived by the idea that मी एकदा माल विकला म्हणजे झाला माझा सेल आणि कंझ्युमर लॉयल झाला, तर तसा तो कधीच होत नसतो. तुम्हाला लॉयल्टी बिल्ड करायला वेळ द्यायला लागतो आणि जेव्हा कंझ्युमर दुसऱ्यांदा येतो, तिसऱ्यांदा येतो, तेव्हा तुम्ही ऍक्च्युली पैसे मिळवता. तेव्हा तो पेशन्स ठेवण्याची ॲबिलिटी आपल्याला ब्रँडमध्ये ठेवली पाहिजे. ते जेव्हा होतं तर तेव्हा लॉयल्टी बिल्ड होते. मग ब्रँडची चूक झाली तर कंझ्युमरच त्याला माफ सुद्धा करतो. पण तसं जर का नसेल आणि प्युअरली ट्रान्झॅक्शनली सेल करायला आपण गेलो तर मग कंझ्युमर आपल्याला लॉयल नसतो, तो त्याच्या व्हॅल्यूला असतो, त्या क्षणी त्याला वाटतं ते तो करतो आणि मग इम्पल्स बाईंग सारख्या कॅटेगरीज तयार होतात. पण इम्पल्स बाईंग म्हणणं कुठलीच कंपनी 10,000 कोटीची बनत नाही. त्याच्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला व्हॅल्यू ड्रिव्हन कंपनी कशा करायच्या ह्याच्यावरती लक्ष द्यायला. Sir, along with value in the modern world, sustainability is also very important, and it extends beyond just eco-friendly packaging. So how should FMCG brands rethink their approach to sustainability and incorporate it in their supply chain? So talking about sustainability, I think sustainability, as you said very rightly, it is not simply about renewables or it is not simply about taking care of nature. Of course it is there, but beyond that, it is also about creating a sustainable buying environment for the consumer. So if the consumer is getting sustainability from the brand, they will keep coming back to you.
and they will keep coming back to you, which will enable you to spend on improving your product and sustainability beyond the transactional life cycle. So it could be towards packaging, it could be towards use of energy, it could be towards the use of better transportation, it could be use of better supply chain, it could be towards a more neutral manufacturing environment, it could be towards creating a mechanism where the ingredients sustained are used inside the product are also sustainable. So multiple levels is where sustainability can be put into the picture. And what I firmly believe and what I've seen over the last many years, including Chitra Bandhu, is that if your business model is sustainable, most other things naturally follow the course. It is only with the Western philosophy of capitalism that we are forced now to think that, hey, sustainability is an important thing. Diversity, inclusion is an important thing. These are all part of the Indian culture. So you see many of the Indian businesses have existed even in an era where license Raj prevented you from doing business simply because they were sustainable. So that's why intrinsically Indian businesses and Indian philosophy of doing work and business is much more sustainable. So we should value our culture more importantly and not always fall for Western marketing or Western hype or Western nomenclatures, which sometimes force us to rethink our own things which are already existing. So because they have not thought about it doesn't mean India has not thought about it. We should just see how we can repurpose ourselves to be allied with global perspective of how this is marketed. That is my important message about it. सर, आजकालच्या नवीन जनरेशनमध्ये ऑन्टरप्रेन्योरशिप हा विषय फार चर्चेत आहे. याला लॉंग टर्म करिअर म्हणून स्वीकारण्याबद्दल तुमचं काय मत आहे? तसेच स्वतःचा बिझनेस सुरू करणाऱ्या मुलांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या? सो तुम्ही मी ऑन्टरप्रेन्योरशिप जर का सांगायला गेली ना तर सूर्य ॲज अ प्लॅनेट जर का बघितलं ना तर सूर्यासारखी परिस्थिती ऑन्टरप्रेन्योरची असते की सूर्य किती काही झालं म्हणजे पृथ्वी बदलत असते, फिरत असते, कधी कधी सकाळ असते, संध्याकाळ असते, सूर्याला तेवढ्याच तेजाने वीज ताकद द्यायला लागते आणि तशी ताकद देण्याची क्षमता तुमची ऑन्टरप्रेन्योर म्हणून असली तर तुम्ही ऑन्टरप्रेन्योरशिप स्वीकारावं. कारण की इट इज अ लॉट अबाउट गिव्हिंग आणि इट इज अ लॉट अबाउट गिव्हिंग एनर्जी टू पीपल अराउंड यू, द ऑर्गनायझेशन यू आर ट्राईंग टू बिल्ड, द इकोसिस्टम यू आर ट्राईंग टू बिल्ड अँड ऑल्सो द कस्टमर्स विच यू वॉन्ट टू ट्राय अँड एम्पॉवर बाय सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स एज ऑन्टरप्रेन्योर्स. ही क्षमता तुमची जर असेल की जिकडे तुम्हाला माहिती आहे की बाबा मला काही झालं, काही लोक सूर्याला पण नाव ठेवतात की अरे ऊन खूप झालंय, आज मला जळतंय, कधी कधी पाऊस खूप पडला की म्हणतो की अरे आठवण सूर्य दिसायला पाहिजे. तर त्यामुळे तशी तुमची परिस्थिती असते की काही दिवस तुम्हाला वाईट असणार आहेत, काही दिवस चांगले असणार आहेत, पण तुम्हाला तेवढ्याच तीक्ष्णतेने तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व राहायला लागतं. ते जेव्हा तुम्ही राहता तेव्हा तुम्हाला सक्सेस मिळते आणि ती मिळण्याकरता एका रात्रीत काहीच मिळत नाही. तर त्यामुळे तो पेशन्स जर तुमच्यात असेल आणि तेवढी तुमची जर का ताकद तुमच्यात असेल तर मानसिक ताकद तेवढी ठेवली तर काही अचीव्ह करणं शक्य आहे. त्या बाबतीत तुम्ही खच्ची झालात तर मग तिकडे तुमचं ऑन्टरप्रेन्योर अवघड होतं असं कुठेतरी एक मानसिकता झालेली आहे आपल्याकडे. तर तशी मानसिकता न ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर मग तुम्हाला व्यवसाय करणं अवघड होतं असं मला वाटतं. Very interesting analogy, sir. So with AI and automation coming in the FMCG sector, it has been changing things drastically. So what are the biggest opportunities and risks in it? And along with adopting new technology, how can companies keep their quality maintained and be sustainable also? See, so I always look at AI as a very good tool towards improving productivity. Like, see, every couple of years or a few decades, there is always a disruptive technology which is believed to change the way humanity will exist. It does change the way, and very often it changes the way positively compared to negatively. So there are negative effects of it. That is the case with everything that we do. So how do we adopt it consciously is where I think most companies need to focus their energy because it is actually going to make your people more productive. So I believe AI, one of the best things case study is about error proofing. So if it is reducing the human error very well by simply thinking for you on what lines you want it to think, why not let it think and actually be focused on something more productive? So can you use AI better is where I think the adaptability will be a concern. AI is going to come, it is not going to be stoppable and it is going to think for you. How soon will you start treating it as an ally and trusting it in a manner where it can make your life better is where companies and people's future will be decided. So I don't see it snatching away jobs. I don't see it taking away any core employment, especially in a country like India. It will help people's quality of jobs.
So it is important that the people also get adaptable towards harnessing this technology. Whenever that happens and when technology is leveraged well, I think the leaps are better. And I truly hope that India is able to move from a $2,500 per capita income to a $10,000 per capita income sooner than anticipated with the use of these technologies. Thank you. सर, आज बदलत्या काळानुसार जग जसं विकसित होत आहे असे काही नवीन ऑपॉर्च्युनिटीज आणि ट्रेंड्स पण इमर्ज होत असतात. आम्ही गेल्याच्या स्टुडंट्सनी कोणत्या गोष्टीवर भर दिली पाहिजे? मला असं वाटतं की एआयच्या बाबतीत जर का एक विचार पकडला तर अजूनही त्याला एआयला काय कळणार नाही ती म्हणजे एम्पथी आणि इमोशनल इंटेलिजन्स. कारण की इमोशनल इंटेलिजन्स हा प्रोग्रामेबल नाहीये, कारण त्याला तो मेजरेबल नाही अजून. तुम्ही कसं करणार ना इमोशन, म्हणजे टोनॅलिटी आता एआय बदलू शकतो, पण ते फक्त तुम्ही त्या LLM ला टीच करताय म्हणून. पण त्या क्षणी जेव्हा एक क्रक्स मुवमेंट येतो डिसिजन मेकिंगचा की जिकडे तुम्हाला एम्पथी इज मोर इम्पॉर्टंट देन द लॉजिक समटाइम्स, तर तो डिसिजन घ्यायची ॲबिलिटी एआय कडे नसते. त्याच्यामुळे ॲज नेक्स्ट जनरेशन स्टुडंट्स वेअर यू विल बी इन अ एआय पॉवर्ड जॉब मार्केट, की तुम्ही सगळे लोक नोकरीला लागाल तेव्हा एआय ऑलरेडी आलेलं आहे. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्हाला शिकवायचं की 3G टेक्नॉलॉजी येणार आहे. आता तुम्ही सगळे 4G मध्ये झालात. सो 2G वरनं 3G ही लीप आम्ही पाहिली होती कारण की आम्हाला शिकवत होते ते. तिथून आता 5G पर्यंत आपण आलेलो आहे. तसं एआय ही गोष्ट आहे ही तुमच्या आयुष्यात आहेच. ही ऍक्सेप्ट केल्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किल्स काय केलं पाहिजे की जिकडे कॉम्प्लिमेंटरली एआय विल इम्प्रूव्ह युअर लाईफ हे तुम्ही विचार केला पाहिजे. आणि त्यात मला वाटतं एम्पथी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, की तुम्ही दुसऱ्याच्या डोक्यात काय चाललंय आणि दुसऱ्याला ह्याचा कुठलीही गोष्ट तो जेव्हा बोलतोय तेव्हा तो काय विचाराने बोलतोय हे समजण्याची ॲबिलिटी एम्पथीमध्ये आहे, ती आपल्याला यायला पाहिजे. दुसरी गोष्ट मी म्हटलं तसं इमोशनल इंटेलिजन्स जो नॅचरली ह्याच्याशी लिंक्ड आहे. आणि तिसरी गोष्ट मला असं वाटतं की त्या बाबतीत आपण विचार करायला गेला तर त्याकरता आपल्याला एक बेसिक सोशल अकाउंटेबिलिटी इम्प्रूव्ह करायला पाहिजे असं मला वाटतं. सोशल अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, तर ओव्हरऑल आपण ज्या समाजात राहतो त्या समाजापेक्षा आपण कोणीही आउटलायर नसतो. आणि आपल्या ऍक्टिव्हिटीज हा समाज सुधारायला जर का कामाच्या येत नसतील तर मग त्या दृष्टीने फक्त स्वतःचा स्वार्थ जपासण्याकरता आपल्याला हा समाज धरून ठेवत नाही. त्याच्यामुळे आपण प्रत्येक जण समाजाचं इम्प्रूव्हमेंट करण्याकरता या टेक्नॉलॉजी, या नॉलेज, या एक्सपोजर, या एम्पथीचा कसा वापर करू शकतो ह्याच्यावरती विचार केला पाहिजे. कारण की एआय तुम्हाला खूप गोष्टी फ्री करणार आहे, खूप गोष्टींमधून तुम्हाला लिबरेट करणार आहे. मग जो उरलेला वेळ आहे तो तुम्ही कशात घालवणार आहात हा मोठा प्रश्न असणार. आणि तो जर का समाज सुधारायला आपण वापरू शकलो तर माझ्या मते समाज खूप लवकर पुढे जाईल. आणि ते नेणं हे माझ्या दृष्टीने भारताकरता सर्वात मोठा चॅलेंज आहे. कारण की भारतातली डिस्पॅरिटी जी आहे तीच आपल्याला कुठेतरी मागे खेचते. ती जितक्या लवकर आपण कमी करू तितक्या लवकर आपण देश म्हणून पुढे जाऊ. आणि नेशन बिल्डिंग मध्ये आपल्याला सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे हे कुठेतरी मला वाटतं. हा देश शेवटी आपला आहे, तर आपल्याला त्याच्यात इन्व्हेस्टेड नाही राहिलं तर आपण देश पुढे नेऊ शकत नाही. त्याच्यामुळे रिंग साइड किंवा आमचे क्रिटिक बनण्यात काही फायदा नाही, तर रॅदर इन्व्हॉल्वमेंट इंटू पॉलिसीज, इन्व्हॉल्वमेंट इंटू डिसिजन मेकिंग, इन्व्हॉल्वमेंट टुवर्ड्स नेशन बिल्डिंग ह्याच्यात युथनी पुढच्या लक्ष द्यायला पाहिजे. ते जितकं जास्त ऍक्टिव्ह राहतील तेवढं एवढं यंगेस्ट पॉप्युलेशन असलेला एवढा मोठा देशच कुठे नाहीये. तर तुमच्या सगळ्यांच्या हातात ही एक्सलंट क्षमता आहे की जिकडे हे वापर करून तुम्ही आपला देश अजून इम्प्रूव्ह करू शकता. त्यामुळे त्यात तुम्ही लक्ष द्या असं मला वाटतं. So we talked a lot about FMCG and the food industry today, but beyond that, are there any industries that excite you the most right now? And at the end, what would you like to say about the future of business in India? So I think one of the big industry where we are also taking, so see, I'll tell you what excites me as a business. Anything that is perennially consumed is something that I like as a business. So food is perennially consumed, pharma is perennially consumed, nutraceuticals are perennially consumed, entertainment is perennially consumed, news are perennially consumed. So these are the industries that I like simply because there is a very, very repeatability towards the consumer behavior. So how do we be invested into all of these areas is where I am planning my next moves and where I am invested into. And I believe that this is the best way for all of you to explore because we've never had a better consumption economy than India right now. With a growing middle class and a likely highly aspirational middle class as well. So that is where you should focus. And I think healthcare and longevity are two of the big aspects which genuinely interest me. I feel there is an immense potential to improve that as well. And I think if we improve the quality of life of not just us, but also people older to us, like our parents, our grandparents probably, we are going to have a far better social ecosystem which is sustainable. So building that out is where I think that is our responsibility. Everybody should be invested towards it. Thank you so much, sir, for your time. Most welcome. It was an honor hosting you. Thank you. Thank you, sir. आपण मगाशी ओपी चॅनल बद्दल म्हणजे पूर्वीचं कदाचित पूर्ण नॉलेज नाही मला, पण हेच एक चित्र आहे जे मोठं शॉप होतं आणि तिथून मल्टिपल चॅनल्स डेव्हलप केले अँड यू रीच अप टू द वर्ल्ड अँड द सेल्स हॅज मल्टिप्लाइड अ लॉट. पण त्या ओमनी चॅनल बरोबर तुम्ही प्रॉडक्ट मिक्स पण बराच वाढवलाय असं मी ऐकून होतो.
तर मॉडर्न काळाला लागणारे कुठले कुठले प्रॉडक्ट्स लोकांना आणलेले आहेत आणि कुठला फ्युचरमध्ये विचार करतायत. कारण दॅट इज अबाउट स्टडी पीपल, त्याचं जसं कल्चर तुम्ही म्हणताय त्यांचा कल्चरचा स्टडी करून. ॲज आय लिसन आउट ऑफ इंडिया तुमचे असेही काही प्रॉडक्ट आहेत की जे त्यांच्या कल्चरला सुटेबल आहेत आणि इंडियाच्या कल्चरला ते सुटेबल नाही आहेत, जे इंडियात येत पण नाहीत काही प्रॉडक्ट. सो कॅन यू थ्रो सम लाईट ऑन युअर प्रॉडक्ट रेंज, प्रॉडक्ट मिक्स, युअर थिंकिंग, आयडियोलॉजी बिहाइंड दॅट? सो काय, फूड हे माझ्या दृष्टीने इमोशन आहे आणि त्यामुळे इमोशनल सॅटिस्फॅक्शन हे प्रत्येक घासात देता यायला पाहिजे, हे कुठेतरी आमचं धोरण आहे. आणि इमोशनल सॅटिस्फॅक्शन हे प्रत्येक माणसाच्या विचारसरणीनुसार बदलतं. म्हणजे आज माझ्यासारखा कोणतरी माणूस बघितला तर मला एवढं गोड खायची इच्छा रोज होत नाही, पण मी तिखट काहीतरी नक्की खातो. आणि मला दिवसभरात काहीतरी मंचिंगला लागतं, पण मग मी ते हेल्दियर खाऊ शकतो का याच्यावरती मी विचार करतो. मग मी कदाचित खूप जास्त एक्स्ट्रीम एंड ऑफ डिसिप्लिन असेल खाण्याच्या बाबतीत, पण प्रत्येक जण नसतो. पण त्याला एखाद दिवस जर काही इंटेलिजंट खायचं तर कदाचित त्याला नो ॲडेड शुगर खायची इच्छा असेल, त्याला कीटो फ्रेंडली काहीतरी खायची इच्छा असू शकते, त्याला लॅक्टोज फ्री खायची इच्छा असू शकते. सो या कस्टमर्सचा एक्झिस्टन्स आम्ही नाकारू शकत नाही. आणि नाकारला तर हा कस्टमर आमच्या ब्रँडमधला दुसऱ्या ब्रँडकडे जाणार आहे याची 100% गॅरंटी आहे. मे बी तो आता कस्टमर 1% पण नसेल, पण तो कस्टमर आहे. आणि डिस्रप्शनचं जे गणित आहे ते या अशा कंपाऊंडिंग वरती चालतं की जिकडे ही नवीन कॅटेगरी जेव्हा 1%हून वरती जाते तर तेव्हा ती इतकी फास्ट डिस्रप्ट करते की नॉर्मली पुढच्या 9 वर्षात ती इन्कम्बंट टेक्नॉलॉजीला डिस्रप्ट केलेलं असतं, कारण की याचा मार्केट शेअर कंपाऊंडिंगने 64% वर जातो. तुम्ही आता इलेक्ट्रिक कार्सचं पाहत असाल, तुम्ही मोबाईल फोन्सचं पाहत असाल की सिम्बियनला कसं ऍपल ओएसनी आउटस्मार्ट केलं, किंवा तुम्ही आधीच्या काळात पेजरला कसं आउटस्मार्ट केलं फोन्सनी पाहिलं, झेरॉक्सला आउटस्मार्ट केलं फोटोकॉपीजनी आणि ओव्हरऑल टेक्नॉलॉजीनी त्या बाबतीत. ब्लॅकबेरी वॉज अ सिमिलर एक्झाम्पल. तसं फूड मधलं सर्वात जास्त डिस्ट्रप्शन जे आहे आणि डिस्ट्रक्शन दोन्ही मला वाटतं पुढच्या 20 वर्षात होईल. आणि जे काय आपण विचार करतोय त्याच्यापेक्षा कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीने जेन झी आणि जेन अल्फा विचार करतील असं मला वाटतं. म्हणजे मध्यंतरी जे मॅकडॉनल्डनी वगैरे केलं, आपल्याकडे ते डिस्रप्शनच होतं जरा, होतच ना. आपल्या ज्या ओल्ड हॅबिट्स होत्या त्या डिस्टर्ब करून. पण ही आयडिओलॉजी म्हणजे आज तसं म्हटलं तर व्हेन मॅकडी हॅज कम टू इंडिया, त्यांनी इथल्या कल्चरचा तसा आय डोंट नो किती विचार केला किंवा काय केला, कारण ते प्रॉडक्ट त्यांचे होते. पण उलट झालं की त्यांना सुद्धा लक्षात आलं की त्याच्यानंतर एका पॉईंटवरती ग्रोथ करता येत नाही, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा पनीरचा शेवटी टिक्की बनवायलाच लागली. बर्गर किंगला सुद्धा तंदुरी काहीतरी बनवायला लागलं, त्यांना पनीर बेस्ड पिझ्झा हटला सुद्धा त्यांना कुठलं तरी शेजवान पनीर असेल, नाहीतर मग काय कुठलं तरी अजून वेगळं व्हेजिटेरियन गोष्ट असेल किंवा तंदुरी चिकन असेल, या सगळ्या व्हरायटीज त्यांना करायला लागल्याच. त्याच्यामुळे लोकलायझेशन हे खूप महत्वाचं आहे फूडमध्ये, आणि ते कल्चरल आहे, त्याच्यामुळे हिस्ट्री समजणं आवश्यक. सो भारतात आपण टेम्पल इकॉनॉमीवरतीच जगतो अजून, आणि जिकडे फार्म टू फोर्क हे नॅचरल आहे सगळ्यात, कारण कोणाचा तरी कोणतरी पहिला अजूनही शेती करतोच आहे. तर त्याच्यामुळे ते पाहताना आपण सडनली जर काय हॅबिट चेंज करायला लागलो तर ते खूप अवघड आहे. त्याच्यामुळे हॅबिट चेंजिंग अर्बन मध्ये पहिलं होतं, फॉलोड बाय सेमी अर्बन, फॉलोड बाय रुरल. त्याच्यामुळे या दोन्हीतली डिस्पॅरिटी की जिथे आपण म्हणतो की इंडिया आणि भारत या दोन गोष्टी वेगळ्या आहेत जरी भारतात असल्या तरी, तर या दोघांनाही ऍड्रेस करता येणारे फूड ब्रँड्स भारतात गरजेचे म्हणून सगळेजण हे करतात आणि तसंच आम्ही करतो. म्हणजे इनडायरेक्टली मी अशी गाईडलाईन समजू का मुलांच्या दृष्टीनं, इफ दे वॉन्ट टू सेट अप न्यू बिझनेसेस ऑर न्यू फूड आउटलेट्स, दे शुड स्टार्ट इट विथ अर्बन? ऑफकोर्स, कारण की तेवढं जे काय डेटा दिसतोय त्याप्रमाणे 2030 सालापर्यंत भारतातले साधारण 40% लोक ही अर्बन एन्व्हायरमेंट मध्ये राहतात. सो आपल्या शहरांमध्ये पुणे जर का आता 7-8 मिलियन लोकांचं आहे, पुणे PCMC सगळं जर का बघून, तर आपण 15 मिलियनला जाणार. मुंबईत 20-25 मिलियनला आहे तर त्याच्यावरनं 40 मिलियनला जाणार. तर त्याच्यामुळे तिकडे जर का 40 मिलियन लोक म्हणजे 4 कोटी लोक, किंवा पुणे जर का याच्यात 1.5 म्हणजे 1.5 कोटी लोक एवढ्या मेट्रोपॉलिटन एरियामध्ये राहणार आहेत, सगळ्यांना भूक लागणारच आहे. त्याच्यामुळे फूड बिझनेस तो बहुत पेरिनियल आहे. ऑटोमॅटिकली कॉस्ट पण खूप कमी होते. तुम्ही किती क्युझिन्स त्यांना देऊ शकता हे तुम्ही बघायला पाहिजे. असं आहे. ओके, आता तुम्ही फूड लाईन मध्ये आहात, सो बरीचशी मुलं व्हेन आय टीच देम बिझनेस, न्यू बिझनेस आयडियाज, खरं तर कुठल्याही बिझनेसची सुरुवात आयडियापासून होते. देन वी हॅव टू वर्क ऑन दॅट आयडिया. इज इट रिअलिस्टिक, इज इट प्रॅक्टिकेबल, ती फिनान्शियली व्हायबल आहे का, रिस्क वाईज व्हायबल आहे का, अशा सगळ्या स्टेज मधून जात जात ती आयडिया फुलप्रूफ होते आणि मग त्याच्यात बिझनेसची सुरुवात होते. तर ही आयडिया आल्यावर पहिली स्टेज खरं तर येते की वी शुड स्टार्ट स्टडिंग की ही आयडिया, म्हणजे तसं आहे ना की एनी बिझनेस व्हॉट दे नीड मेनली इज कस्टमर. तर तो कस्टमर आहे का, ह्या आयडियाला त्या लोकांना आवडेल का, हे रिसर्च करावा लागतो. कारण सगळं ज्यावेळी व्हेन वी थिंक, फॉर एक्झाम्पल एक प्रॉडक्ट आहे से बाकरवडी,
घेऊयात आपण की हे आवडेल का, मला आवडतीये पण ही बाकीच्यांना आवडेल का हे कसं ओळखायचं, बिकॉज दॅट्स अ इमोशन अँड फॉर एव्हरीबडी इमोशन इज डिफरंट. सो ज्यांना बिझनेस नवे चालू करायचे असतील फूडमध्ये, हाऊ यू कॅन सजेस्ट की हे रिसर्च करायचे काही मेकॅनिक्स, काही मेथडॉलॉजी पण आहेत का, काही ऑर्गनायझेशन पण आहेत का, जेणेकरून यांनी चालू केलेले फ्युचरचे बिझनेस फेल होऊ नये, त्यांना सक्सेस मिळावं त्याच्या. करेक्ट. नाही, टेस्टिंग इज क्रुशल आणि प्रोडक्ट मार्केट फिट बसवण्याकरता तुम्हाला वेळ द्यायला लागतो आणि ते करण्याकरता तुम्ही फार प्रोडक्ट एका वेळेस करायला गेला तर नक्की कुठला फिट करायचा हे तुम्हाला कळत नाही. त्याच्यामुळे एक प्रोडक्ट तुम्ही नीट घ्या, तो नीट एस्टॅब्लिश करा, तो एस्टॅब्लिश करून तुमची ब्रँड व्हॅल्यू एस्टॅब्लिश करा आणि मग अजून प्रोडक्ट चालू करा, असं कुठेतरी मला वाटतं. बरेचदा काय होतं की आपण खूप प्रोडक्ट द्यायच्या भानगडीत जातो आणि नक्की कुठे पैसे लावायचे हेच कळत नाही, कारण की हा कॅश फ्लोचा इश्यू होत नसतो. तर त्याच्यामुळे जेव्हा नवीन नवीन व्यवसाय असतो तेव्हा एक प्रोडक्ट घेऊन तो नीट करा. तो नीट करण्याकरता तुम्हाला 2 वर्ष पहिली लागतीलच, कारण की तुम्हाला तुमच्या क्लोज सर्कलच्या बाहेरचा कस्टमर तुमच्याकडनं जेव्हा घ्यायला लागतो ना तेव्हा तो प्रोडक्ट फिट झाला हे तुम्ही समजता. कारण जवळची लोक आपल्याकडे इमोशनली चांगलंच बोलतात, ते फार स्पष्ट बोलण्याचा स्वभाव आपल्याकडे भारतीय लोकांचा नाही आणि दुखवलं आहे. तर त्याच्यामुळे त्या तुमच्या पेरिफेरीच्या बाहेरच्या लोकांना तुमचा प्रोडक्ट आवडतोय आणि ते परत तुमच्याकडे मागतायत, तेव्हा तुमचा प्रोडक्ट मार्केट फिट झालंय हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे ते करण्याकरता पहिली 2 वर्ष तर नक्की तुम्हाला द्यायला लागतात. ते जेव्हा होतं तेव्हाच तुम्ही ऑपरेशन स्केल अप करावं आणि ते होईल तेव्हा तुम्हाला पुढचे 10 प्रोडक्ट काढायला 2 वर्षात 10 प्रोडक्ट काढता येतील. पण पहिले 1 वर्ष तुम्ही 10 काढायला गेलात तर कुठला चालू करायचा आणि कुठला बंद करायचा हे तुम्हाला कळत नाही. हो, म्हणजे प्रॉडक्ट पण लिमिटेड असावेत आणि सुरुवातीच्या स्टेप पण तुम्ही स्मॉल स्टेप घ्याव्यात आणि रीच इम्प्रूव्ह करायला, रीच हळूहळू इम्प्रूव्ह करत जायला पाहिजे. म्हणजे ओमनी चॅनल जसे तुम्ही म्हणताय, रीच केल्याशिवाय रेंज वाढवू नये असं माझं म्हणणं आहे. आधी रीच करा, तिथे पोचा, जिथे पोचतच नाही तिकडे पोचल्यानंतर तुम्ही परत परत पोचत राहा. जेव्हा तुम्हाला वारंवार पोचताय दिसतंय तेव्हा तुम्ही अजून एक गोष्ट ऍड करा. रीच शुड फॉलो रेंज. रेंज आधी आली आणि रीच नंतर केला तर दॅट इज अ बिग प्रॉब्लेम. अच्छा. इन भिलवडी एरिया चितळे ग्रुप हॅज चेंज द लाईव्ह ऑफ सो मेनी फार्मर्स असं कायम म्हटलं जातं. आणि ह्यातनं माझ्या मुलांनाही इन्स्पिरेशन मिळेल की आपल्या एक्झिस्टन्स मधून आपले कस्टमर, आपले सप्लायर, आपल्या आजूबाजूची सोसायटी त्यांच्यामध्ये आपण कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे त्यांची लाईफ इम्प्रूव्ह करायला. बिकॉज द काइंड ऑफ द पॉवर, द ब्रँड पॉवर, प्रॉबेबली द कस्टमर पॉवर, द ट्रस्ट पॉवर, द मनी पॉवर, एव्हरीथिंग इज टुडे विथ चितळे. सो ह्याचा यूज आपण समाजासाठी केला तर छान होतो. तर आपण शेतकऱ्यांसाठी काय इनिशिएटिव्ह केले तिथे आणि त्यांचं लाईफ कसं इम्प्रूव्ह केलंय प्लीज. आज जवळपास 75 ते 1 लाख 75,000 ते 1 लाख शेतकरी डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली आमच्याबरोबर काम करतात. तर 2 गोष्टी असतात की प्रत्येक शेतकरी हा त्याची जमिनीला पण चर्न करत असतो आणि त्याच्या प्राण्यांनाही चर्न करत असतो. सो प्राणी हा त्यांचा कॅश फ्लो असतो, जमीन हा त्यांचा प्रॉफिट असतो मिळाला तर, तो पण सीझनॅलिटीनुसार. कारण की जमिनीतनं उत्पन्न हे कुठला क्रॉप लावलाय त्याच्याप्रमाणे येतं की काही गोष्टी 3 महिन्यांनी येतात, काही गोष्टी 6 महिन्यांनी येतात. त्याच्यामुळे इट इज अ संकन कॉस्ट फायनान्स भाषेत बघायला गेलं तर. आणि त्याचं रेव्हेन्यू हा काही दिवसांनी रिअलाइज होतो. मग तो रेव्हेन्यू जेव्हा रिअलाइज व्हायचा असेल तेव्हा तुम्हाला घर चालवायला तर पैसे लागतात आणि ते इन्कम जे आहे ते डेअरी इंडस्ट्री देते, कारण की गाई म्हशी रोज दूध देतात, रोज ते विकलं जातं, रोज त्याचा ट्रेड होतो आणि म्हणून रोजचे पैसे तुम्हाला मिळतात. त्यामुळे सप्लिमेंटरी इन्कम म्हणून सगळे फार्मर्स हे डेअरी फार्मर्स असतात. सो या डेअरी फार्मर्सची लाईव्हलीहूड ही आमच्यावरती जबाबदारी, कारण त्यांचे कॅश फ्लो जे आमच्यावरती चालतात ही कुठेतरी आम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळे गेल्या 86 वर्षात एकदाही त्यांचं एकही आठवडा पेमेंट चुकलेलं नाही. हे कुठेतरी आम्ही आमची फायनान्शियल डिसिप्लिनचं काम समजतो. 86 years. नॉट इव्हन इन कोरोना. नॉट अ सिंगल वीक. ओके. आणि दॅट इज आवर प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यामुळे एक वेळ आम्ही आमच्या काही स्वतःचे एक्सपेन्सेस असतील ते पुढे ढकलू, पण शेतकऱ्यांचं पेमेंट कधी चुकवणार नाही. एक प्रायोरिटी झाली. दुसरी गोष्ट, आम्ही त्यांच्याबरोबर खूप जास्त क्लोजली काम करतो, कारण की त्यांना कॅटलचे जेनेटिक्स कसे द्यायचे ह्याच्यावरती आम्ही काम करतो. आमचं एक जॉईंट व्हेंचर आहे जे जेनेटिक्सवरती काम करतो. गेल्याच आठवड्यात आमचा एक जो रेडा आहे बुल, तर तो जगातला नंबर 3 म्हणून जिंकला. ओके. आणि त्यांचे आता ही विल गो ऑन टू फादर मिलियन्स ऑफ कॅटल्स. तर त्याच्यामुळे तसे जेनेटिक्स एनेबल करून देण्याचं काम आम्ही करतो की जिकडे या शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटी जेनेटिक्सचे प्राणी निर्माण करता येतात, त्यांच्या प्रॉजिनीज अजून चांगल्या होतात. आणि ते मीटिंग करताना शास्त्र वापरून मीटिंग केलं जातं की आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मध्ये, की ज्याच्यातनं अजून स्ट्रेंथ आणि अजून इम्प्रूव्ड नेक्स्ट जनरेशन कसं तयार होईल हे बघतो. त्याच्यामुळे एक प्राणी जर का या वर्षी या जनरेशन मध्ये 10 लिटर देत असेल तर पुढच्या जनरेशन मध्ये चांगलं जेनेटिक्स आलं तर तो 12-13 देऊ शकतो. तेव्हा त्या प्राण्याची रिअरिंग कॉस्ट तेवढीच राहिली पण प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह झाली तर शेतकऱ्याला जास्त उत्पन्न मिळतं.
सो अशा पद्धतीने जेनेटिक्स हा दुसरा फॅक्टर आहे ज्याच्यात आम्ही त्यांना मदत करतो. तिसरा फॅक्टर हा आहे की त्यांना आम्ही आमचं कॉल सेंटर चालवतो, त्याच्यामुळे साधारण 2.5 ते 3 लाख गुरु आहेत की ज्यांना आम्ही ट्रॅक करतो रोजच्या रोज. त्याच्यात त्यांचं फीडिंग असेल, त्यांचं वॅक्सिनेशन असेल, त्यांचं हीट सायकल असेल, त्यांचं गायनेकॉलॉजिकल चेकअप असतील, त्यांचं न्यूट्रिशनल अपडेट असतील, त्यांचं ओव्हरऑल मुवमेंट डेली असेल, ॲपल वॉच काय आपण फोनवरती बघतो तसं सगळं. तर तसंच सगळं आम्ही ते करतो आणि शेतकऱ्यांना अपडेट देतो की अरे आता या गाईचं हे केलं पाहिजे, या म्हशीचं हे केलं पाहिजे, आता तू चेकअपला घेऊन जा, आता तू डाएटमध्ये हा बदल कर. हे झाल्यामुळे अॅनिमल हेल्थ ऑप्टिमली मेंटेन केली जाते आणि हे कसं करावं ह्याचं एज्युकेशन आम्ही शेतकऱ्यांना देतो की जे आता एआयच्या मार्फत अजून सोपं होत चालेल. हो, कारण की रिपीट डेटा आहे ना. सो हे झाल्यामुळे शेतकऱ्यांना माहिती आहे की अरे माझं प्राणी सर्वात हेल्दी राहिलं तर मला ते सर्वात चांगलं आहे, कारण की तो ऍसेट आहे ना शेवटी. आणि तो ऍसेट मला जर हेल्दी ठेवता आला तर मला त्याच्यातनं मिळणारं उत्पन्न चांगलं होईल आणि मला त्या अॅनिमलचा अब्यूज करायची क्षमता कमी होईल. कारण शेतकऱ्याचं काय होतं की कॉस्ट वाढते आणि उत्पन्न मिळत नाही, तेव्हा त्या प्राण्यांना स्टेरॉइड्स द्या, काहीतरी अडल्ट्रेशन करा, कमी प्रोडक्शन मिळालं तर त्याच्यात काहीतरी डुप्लिकेशन करा, असे सगळे होतात. सो आपल्याकडे कृष्णा व्हॅलीमध्ये हे कधी दिसत नाही. अडल्ट्रेशन दुधाबद्दल आपण कधी कोल्हापूर, सांगली, कराड भागात ऐकत नाही. त्याचं कारण हे आहे की तिकडे दूध शेतकरी तिकडचं सबळ झालेलं आहे. सो हा बळ द्यायचं तिसरं एक काम आम्ही त्यांना करतो. आणि चौथं गोष्ट आहे की आम्ही गेल्या काही वर्षात आम्ही आमची व्हॅल्यू अपस्ट्रीमिंग इतकी इम्प्रूव्ह केलेली की जिकडे आज आम्ही फक्त लिक्विड मिल्क न विकता आम्ही व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स इतके जास्त विकतो. की आता दही आलं, श्रीखंड आलं, पनीर, चक्का, बटर मिल्क, मिठाई सगळी आली की ज्याला खवा लागतो, या सगळ्या प्रोडक्ट विकण्यात आज एक कमोडिटी व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट होते. कारण दूध शेवटी दूध आहे. आज कुठल्याही ब्रँडनी कितीही केलं, चांगलं जरी विकलं, वाईट जरी विकलं, सेम रेटलाच विकायचं सगळ्यांना, कारण की इट इज अ कमोडिटी ना. पण आज मला माहिती आहे की चितळे बंधूंची आंबा बर्फी किंवा चितळे बंधूंचं श्रीखंड विकायला मला मार्केटमध्ये 5 रुपये प्रीमियम मिळतं. मग हे प्रीमियम जर का मला मिळत असेल तर मला शेतकऱ्यांना जास्त पैसे प्रीमियम मध्ये ट्रान्सफर करता येतात, तेव्हा त्यांची लॉयल्टी मला मेंटेन करता येते. आणि ती मेंटेन केल्यामुळे सगळी सप्लाय चेन याच्यातनं पैसे कमवते. म्हणून आज कुठेतरी आम्ही ॲज अ ब्रँड म्हणून टिकून राहतो. सो हे मेंटेन करणं हे आमचं काम. हा एक सेक्टर आला की जिथे तुम्ही थ्रू लाईव्ह स्टॉक त्यांना डेली अर्निंग देताय. पण दुसरा जो पार्ट तुम्ही म्हटला की लँड, मी मध्यंतरी ऐकले होते की त्या लँड मध्ये व्हेजिटेबल ग्रो करून त्या व्हेजिटेबल प्रोसेस करून पण चितळे काहीतरी करायच्या प्लॅन मध्ये होतं किंवा चालू केलं. ऑलरेडी करतो आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून या शेतकऱ्यांबरोबर आम्हाला लागणारी जी आमच्या प्रोडक्ट करता मिरची आहे, कोथिंबीर आहे, ती उगवतो. आणि ती उगवल्यामुळे ती हे शेतकऱ्यांना ॲश्युअर्ड मार्केट मिळतं. मार्केटपेक्षा थोडा जास्त रेट आम्ही देतो आणि आम्हाला ॲश्युअर्ड क्वालिटी मिळते. त्याच्यामुळे जे काही व्हेरिएशन मार्केटमधून येऊन आमचा प्रोडक्ट खराब होण्याची रिस्क असते ती कंट्रोल करता येते. आणि एकाच जेनेटिकचे, एकाच विशिष्ट जातीच्या मिरच्या किंवा कोथिंबीर उगवल्यामुळे आम्हाला व्हेरिएशन अजिबात नसतं, तिखटपणा सेम राहतो. आणि हे केलेलं असताना त्यांना मार्केटमध्ये जायची गरजच पडत नाही. त्यांचं लँडचं चर्निंग आम्हीच कंझ्युम करतो. सो एक चांगली होलिस्टिक अंडरस्टँडिंग आमची त्यांच्याबरोबर होते. त्याच्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पण त्यांच्या फायद्याचं ठरतं असं आम्ही प्रयत्न करतो. माझी अशी ठाम विश्वास आहे आणि माझ्या आजोबांचा असो, पणजोबांचा असो, सगळ्यांचा हाच विश्वास होता की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त एम्पॉवर करता यायला पाहिजे आपल्याला, कारण की ते आपल्या देशाचं बॅकबोन आहेत. आणि ते आज अनफॉर्च्युनेटली आपल्या देशात गेल्या 15 वर्षात असं झालेलं आहे की जवळपास 17 ते 22% एम्प्लॉयमेंट अजूनही ऍग्रिकल्चर सेक्टर जनरेट करतो. पण त्यांचा जीडीपी हा 21, जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन 21%वरनं आता 12%वरती आलेलं. तर त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी त्यांची इम्प्रूव्ह केली तर आपण जर का परत ऍग्री आउटपुट 20% नेऊ शकलो तर जगाचं किचन भारत बनवू शकतं असं मला वाटतं. सो हे एम्पॉवर करण्याकरता तुम्हाला सगळ्या यंग लोकांना ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही टेक्नॉलॉजी, गुड मार्केट प्लेसेस, सोशल मीडिया या सगळ्याचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांना किती चांगलं एम्पॉवर करू शकता हे बघितलं पाहिजे. जितकं आपण जास्त शेतकऱ्यांना एम्पॉवर करू तेवढा देश म्हणून आपण पुढे जाऊ असं मला वाटतं. या सगळ्यातनं बऱ्याचशा युथला घरी शेती असते पण शेतीमध्ये शिकायचं नसतं. त्यांना कॉमर्स करायचं असतं, त्यांना हॉटेल मॅनेजमेंट करायचं असतं, इंजिनिअरिंग आणि डॉक्टरची तर प्रचंड आवड असते. पण कदाचित एक साधं 1 एकर शेती छान पद्धतीने केली तर ती कित्येक लाखांमध्ये उत्पन्न छान पद्धतीने टॅक्स फ्री. आणि ते टॅक्स फ्री म्हणतात. व्हेरी ट्रू. म्हणजे ज्यांच्याकडे 10 एकर शेती आहे तो करोडपती नक्की होऊ शकतो दरवर्षी. पंजाबमध्ये आहेत ना, मध्य प्रदेशमध्ये आहेतच, महाराष्ट्रात पण काही ठिकाणी आहेत. हो, हळूहळू त्याच्यामुळे आपण इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे असं मला वाटतं. येस, पण त्याच्याबरोबर या मुलांना एज्युकेशनची गरज आहे. आता जसं तुम्ही डेअरी फार्मिंग मध्ये बऱ्याच जणांना, शेतकऱ्यांना सपोर्ट करताय. सो हॅव यू एव्हर थॉट की डेअरी फार्मिंग आपण शिकूया? तिथं आलं तर काही लोकांना, का तुम्ही ऑलरेडी शिकवतो. आम्ही अशा पद्धतीचे अप्रेंटिसशिप प्रोग्राम पण चालवतो आणि सॅटेलाइट डेअरी फार्म सेटअप करण्याच्या दृष्टीने आम्ही मदत करतो, कारण आम्हाला चांगला क्वालिटी सप्लाय त्यांच्याकडनं मिळतो. ओके, म्हणजे आमच्या कुठल्या विद्यार्थ्यांना उद्या डेअरी फार्मिंग, अॅनिमल हजबंड्री मध्ये काही सेटअप करायचे असतील तर आम्ही हक्काने तुमच्या टीमचे गाईडलाईन्स घेऊ शकू किंवा तिथं व्हिजिटला आम्ही येऊ शकू नक्की. ओके, दॅट्स प्रेटी गुड. आता काळानुसार
ह्युमन इज बिकमिंग अ चॅलेंज. परवा सुप्रीम कोर्टचाही डिसिजन होता, एक ओपिनियन म्हणूया, डिसिजन म्हणण्यापेक्षा तो होता की बिकॉज ऑफ दिस रेवडी कल्चर बरीच लोक काम करायला कमी झालेली आहेत लोकांची, आणि हे सगळं आपण पण अनुभवतोय. मग इथे पुन्हा रिलायबिलिटी, थोडीशी AI, रोबोटिक्स, ॲटोमायझेशन ह्या सगळ्यांकडे यायला सुरुवात होते. फूड सेक्टरमध्ये तर बराच हा पब्लिसिटी केली जाते की इट्स अ ह्युमन टच लेस मॅन्युफॅक्चरिंग वगैरे. आणि समोरच्या कस्टमरला पण ती कॉन्सेप्ट आवडायला लागली. नको रे बाबा, ह्युमन टच नाहीये, मशीन टच आहे, म्हणजे इट मस्ट बी व्हेरी प्युअर. तर पहिला प्रश्न असा होता की खरंच हे ऑटोमायझेशन ह्युमन टच पेक्षा जे मशीन्स आहे ते खरंच बेटर, हायजिनिक असतं का? आणि चितळेनी स्वतःचे प्रॉडक्ट्स किंवा ऑटोमायझेशन इंडस्ट्रीमध्ये काय आणि कशा पद्धतीने कुठल्या लेवलला दिलेलं आहे? ऑटोमेशन हे हायजेनिक असतं का नसतं, तर बघायला गेलं तर 100% असतं. त्याचं कारण असं असतं की आज ह्युमन नेचर, आपण दर मिनिटाला एज होतोय. सो एज होत असताना आपल्या बॉडीत एन्झाईम्स वेगवेगळे काम करतायत, केमिकल्स वेगवेगळे कामं करतायत, कल्चर्स वेगवेगळी कामं करतायत, प्रत्येक ऑर्गन डिजनरेट होतोय. थोडाफार प्रमाणात होतोय पण रोज होतोय. कारण की आज कालच्यापेक्षा आज आपण जास्त म्हातारे होतो टेक्निकली. त्यामुळे ते होत असल्यामुळे नॅचरल बायोकेमिस्ट्री आपल्या बॉडीतली प्रत्येक प्रोडक्टला अफेक्ट करत असते. ती जेव्हा ऑटोमेशन वरती जातो तेव्हा या बायोकेमिस्ट्रीचा इम्पॅक्ट त्या प्रोडक्टवरती होत नाही. सो जेव्हा ताजं खायचं असतं तेव्हा हा फरक पडत नाही, कारण की त्या गोष्टीचा इम्पॅक्ट एवढा नसतो. पण जेव्हा तुम्हाला एक गोष्ट 6 महिने टिकवायची, 10 महिने टिकवायची, 1 वर्ष टिकवायची, तर तेव्हा या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो. म्हणून ऑटोमेशन अडॉप्ट केलं. आणि ते अडॉप्शन आता ऑटोमेशन मी म्हणतो, मी बोलण्यापेक्षा तुम्ही या फॅक्टरी व्हिजिट करायला विल बी हॅपी टू होस्ट यू. येस. तर त्याच्यात तुम्हाला सगळंच बघायला मिळेल की कसे रोबोट्स काम करतात, कशी माणसं काम करतात, कसे सिमलेसली गोष्टी सोप्या होतात. कधी कधी की एक माणूस शेवटी 20 किलोपेक्षा जास्त उचलू शकत नाही, पण रोबोटच्या हिशोबाने तो माणूस 150 किलो उचलू शकतो. तर तिथे रोबोट फायद्याचा पण असतो. सो त्याच्यामुळे ह्युमन लाईफ इम्प्रूव्ह करण्याकरता टेक्नॉलॉजीने ऑटोमेशन वापरलं जातं, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. ते जेव्हा होतं तेव्हा त्याचं डिस्ट्रक्शन नसतं, त्याचा बेनिफिट्स खूप होतात. आणि मला नाही वाटत की प्रत्येक ठिकाणी त्याची गरज आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे आपल्याला क्रिटिकल एरर प्रूफिंग करण्याकरता ऑटोमेशन वापरता येतं तिकडे आपण ते वापरतो. बाकीच्या ठिकाणी आपल्याकडे ह्युमन कॅपिटल एवढा आहे तर आपण त्याचा हायब्रिड वापर केला. ओके, सो रोबोटिक्सचा वापर तुम्ही ऑलरेडी चितळेमध्ये भरपूर प्रमाणात करताय. बरं, तुम्ही एक डेलिकेट सब्जेक्ट घेतला की फ्रेश असेल तर छान आहे, पण जिथं आपल्याला 4 महिने 6 महिन्याचं प्रॉडक्ट देतं. बिईंग इन फूड इंडस्ट्री, दुसरा चॅलेंज आम्हाला मुलांबरोबर, बिझनेस बरोबर त्यांच्या फूड आणि इटिंग हॅबिट्स पण आहेत. भरपूरदा हाही प्रश्न येतो की इज द फूड विच इज कुक्ड 6 months 4 months ago and which is stored in refrigerator is safe good, and what's its comparison along with the fresh food? म्हणजे उद्या कदाचित तुमच्या मुलांना तुम्ही काय सजेस्ट कराल की काय खावं तुम्ही? मी 2 गोष्टी म्हणेन की आपण लेट्स नॉट कम्पेअर फ्रेश विथ पॅकेज फूड, लेट्स कम्पेअर पॅकेज विथ लाईव्ह फूड. या 2च गोष्टी कम्पेअर असू शकतात. फ्रेश जे आहे त्याच्या एवढं चांगलं काहीच नाही, पण ती फ्रेश गोष्ट जास्त काळ टिकवायची जर काळाची गरज असेल तर ते टिकवण्याच्या दृष्टीने पॅकेज फूड कधीही चांगलं असतं. आणि कुठल्याही ब्रँडचं पॅकेज फूड ज्याच्यावरती त्यांनी न्यूट्रिशन फॅक्ट्स मेन्शन केलेले आहे ती गोष्ट त्या ब्रँडची अकाउंटेबिलिटी बिल्ड करते. कारण काय आहे की आज कुठलाही अन्न सुरक्षा अधिकारी कुठल्याही भागात जाऊन तो पॅकेट घेऊ शकतो, टेस्ट करू शकतो आणि म्हणू शकतो की तू जे म्हणतोय छापलेलं ते आहे की नाही. आणि ते नसलं तर मी लायबल आहे कायद्यानुसार पकडलं जाण्याकरता. त्याच्यामुळे मी माझी लायबिलिटी काय रिस्क करीन तर नाही करणार. त्याच्यामुळे मी जे पॅकेज करतोय ते मी 100% ऑथोराइज आहे त्या क्वालिटी अश्युरन्सच्या पॉईंट ऑफ. त्याच्यामुळे उलट पॅकेज फूड कधी कधी बरं असतं. रिस्क कुठे आहे की आपण बरेचदा कुठेतरी गाडीवरचं खाणं खातो, कुठेतरी हॉटेलमध्ये खाणं खातो, कुठेतरी आपण रेस्टॉरंटमध्ये खातो की त्यांचं किचन आपण कोणीही बघत नाही, किंवा कुठल्या तेलात ते तळलं गेलं आपल्याला माहित नसतं, किंवा पनीरच्या नावाखाली हल्ली बरेच ठिकाणी अॅनोलॉग विकलं जातं. आता ते तुमच्याकरता डेंजरस आहे, कारण त्या अॅनोलॉग मध्ये काय मिक्सर आहे पनीर म्हणून हे तुम्हाला माहितीच नाही. त्याच्यामुळे आणि तो कोण ऑथॉरिटी घ्यायला जाणार आहे? आणि तुम्ही ते 1 टाइम खाता, कारण तुम्ही त्या हॉटेलमध्ये रोज जात नाही जेवायला. तर मग त्याच्यातनं काहीतरी झालं आणि त्याचा बॉडी इफेक्ट तुमच्यावर राहिला तर तुम्हाला माहितीच नाही काय होणार. त्याच्यामुळे जे आपण लेबल पडेगा इंडिया ही मुवमेंट आता पाहतोय आपण सगळीकडे जी चाललेली आहे, तर मी असं म्हणेन की एनिथिंग दॅट इज लेबल्ड इज बेटर. एनिथिंग दॅट कॅन बी लाईव्ह, की जे तुमच्या समोर तुमच्याकरता बनवून आणून दिलेलं आहे, तर त्याच्यात काय आहे हे टेस्ट केल्याशिवाय तुम्ही खाऊ नका असं उलट माझं.
ओके. हा पर्स्पेक्टिव्ह नवीन होता, कारण हा. तो कम्पॅरिझन मी कधी केला नव्हता की Correct. लाईव्ह बरोबर पॅकेज फूडचा. Correct. सो बेटर दॅन लाईव्ह इज अ पॅकेज फूड, कारण ऍटलीस्ट यू गेट समथिंग रिटर्न Correct. अँड दे आर रिस्पॉन्सिबल. आणि आता कसं आहे की अनफॉर्च्युनेटली अशी परिस्थिती आहे की अजूनही आपल्याकडे देशात किचनची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त करून प्रिडॉमिनंटली स्त्रियांकडे दिली जाते. हो. आता जशा जशा स्त्रिया एम्पॉवर होत आहेत आणि त्या एज्युकेटेड होत आहेत आणि त्या वर्कफोर्समध्ये समावेश करत आहेत की तर ते करताना स्त्रियांनी ती जबाबदारी घेण्याकरता त्यांना वेळ असेल याची गॅरंटी नाही. आणि त्या ऍक्च्युली नेशन बिल्डिंगमध्ये कॉन्ट्रीब्युट करतात, कारण ते टॅक्स जनरेट करतात. तर मग जेव्हा नवरा बायको दोघंही काम करणार असतील तर ते करताना स्वयंपाक कोण करणार हा मोठा प्रश्न आहे पुढचा. आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य सोपं करणं हे आज फूड कंपनी आमचं काम आहे. आणि मग तसं जर असेल तर आम्ही चांगलं न्यूट्रिशन देणं हे गरजेचंच आहे, कारण घरातल्या स्त्रियेला शेवटी सर्वात जास्त काळजी असते की माझे आई वडील काय खात आहेत, माझा नवरा काय खाणार आहे, माझी मुलं काय खाणार आहेत. आणि दे आर द प्री डिसिजन मेकर्स टुवर्ड्स क्वालिटी अश्युरन्स इनसाइड द हाऊस. पण घरी कुक झालं नाही तर मग त्यांना कंट्रोल कसा द्यायचा, तिथे पॅकेज फूड हे महत्वाचं येणार आहे. कारण की रोज बाहेर जाऊन खाणं हे कोणाला शक्य नसतं, कारण की तिथे एक एक्सपोनेन्शियल कॉस्ट एक्सपिरियन्सची तुम्हाला द्यायला लागते. पण जेव्हा अर्बनायझेशन चॅलेंज आणि वुमन इन वर्कफोर्स वाढणार आहे तर तेव्हा त्यांचं आयुष्य सोपं करणं हे पॅकेज फूड बिझनेसचं काम. सो गाईज, यू हॅव ऑप्शन. पहिल्यांदा फ्रेश फूड, त्याला कधीच पर्याय नाहीये. आणि जॉबला सगळे लागताय, करिअरच्या मागे सगळे धावताय, त्याच्यातनं भूक लागली आणि बाहेर जाण्यापेक्षा वी शुड प्रिफर चितळ. त्यामुळे दुसरं म्हणजे मुलं सगळी इकडे बसलेली दिसतात, तर तुम्ही किचन मध्ये गेलात तर काही प्रॉब्लेम नाही असं आहे. ओके. सो यू कुक ऑल्सो? आय डू. हो, दॅट्स व्हेरी गुड. तुमची लाईफस्टाईल मगाशी आल्या आल्या गौरी मला सांगत होती की तुम्ही पहाटे 5 वाजता उठता, एक्सरसाइज तुम्ही रेग्युलर करता आणि बऱ्याच हॉबीजलाही वेळ देताय. यू आर अ इन्स्पिरेशन. कारण बऱ्याचदा मनी मेकिंग मशीन बनतात काही जण एज्युकेशन नंतर. बऱ्याचदा तर ती कॉम्पिटिशन झाली आहे, मी टॉप कॉलेजला जायचं, टॉप एज्युकेशन घ्यायचं आणि आयुष्यभर काय करायचं तर काम आणि काम करायचं. फक्त आयुष्य जगणं हे विसरूनच जातात बरेच जण. सो फ्रॉम यू वी विल शुअरली लर्न दॅट. थँक्यू. ह्या सगळ्या ह्याच्यात आता ही मुलं सगळी बॅचलर करतायत, पुढे मास्टर्सला जाणार. यू आर फ्रॉम हार्वर्ड. सो कॅन यू सजेस्ट की ह्यांनी कॉलेजेस कसे चूज करावे? इज इट रिअली हार्वर्डच्या बाबतीत तुमच्या काय सजेशन्स आहेत? काही ह्यातले आहेत अस्पायरंट्स की जे उद्या हार्वर्डलाही जायचा प्रयत्न करतील? सो खरंच फॉरेनला जायची एक क्रेज आली आहे का टूम आली आहे ती फक्त? कारण उगीच फॉरेनला जायचं, कॉलेजचं नाव पण माहित नसतं, काही नसतं बऱ्याचदा. अशीही बऱ्याच जणांमध्ये टूम आली आहे. यू हॅड ऍक्च्युअल एक्सपिरियन्स ऑफ दॅट एज्युकेशन. सो आम्ही सगळे दुरून पाहणारे आहोत, तर प्लीज आम्हाला फॉरेन एज्युकेशन करावं का, करावं तर कसं, कुठले कॉलेज चूज करावे आणि कशासाठी जावं तिथे, याच्यावरती थोडंसं. नाही काय की हार्वर्डला मी शिकलो हे आय थिंक माझं नशीब चांगलं होतं. ऍडमिशन मिळाली, त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि तिकडे एवढ्या डायव्हर्स वर्गात मला शिकायला मिळतं. सो डायव्हर्सिटी फॅक्टर जो आहे तो तिकडे अनबिटेबल आहे आणि तो परदेशात गेल्याशिवाय तुम्हाला मिळू शकेल. कारण की महाराष्ट्रात काय आपल्याकडे 5 मुलं युपीची असतात, 5 मुलं दिल्लीची असतात, 5 मुलं कर्नाटकातनं येतात, पण त्याच्या पलीकडे सगळे इकडनंच असतात की महाराष्ट्रातनंच इकडनं तिकडनं येतात, एकाच भाषेत बोलतात. फार तर फार वाङ्मय थोडा वेगळा असतो. तर त्याच्यामुळे डायव्हर्सिटीच आपल्याला कळत नाही ना. आणि पॉईंट ऑफ व्ह्यू तोच असतो की काय झालं इकडे, काय झालं तिकडे, काय झालं. आपलं फील्ड ऑफ व्हिजन आता फक्त महाराष्ट्र पुरतं असतं. सो ते एक्सपांड करायला ग्लोबल लेवलला काय चाललंय आणि त्यांच्या ग्लोबल सेन्सिटिव्हिटीज काय आहेत त्या परदेशात गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. आणि तो कम्फर्ट झोन आपला बाहेरचा सोडला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला बाहेर गेलो पाहिजे असं मला वाटतं. पण ते करताना बाहेर जाण्याकरता तुम्ही फॅशनेबल आहे म्हणून जाण्यात काही पॉईंट नाही. तुम्ही पर्पजफुल गोष्टींनी जा, कारण की तो खूप खर्च आहे आणि त्या खर्चातनं तुम्हाला रिटर्न मिळवायचं हे तुम्ही कळलं पाहिजे. तर त्याच्यामुळे केवळ बाबा सगळेजण जातात म्हणून मी जातोय असं करू नका. आणि उलट माझं म्हणणं आहे की तुम्ही परदेशात जाऊन शिकणार असाल तर त्याच्या आधी काही वर्ष एक्सपिरियन्स घ्या. तुम्ही स्वतःला जॉब मार्केटमध्ये पॅरिटीवरती आणा की जिकडे बाबा मी एम्प्लॉयबल आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही एम्प्लॉयबल आहात, तुम्ही चांगलं करताय, तेव्हा तुम्ही जेव्हा परदेशी शिक्षणाला जाल तर तेव्हा तुमची व्हॅल्यू कॉन्ट्रीब्युशन टू अदर्स पण वाढेल. कारण तिकडे केवळ दुसरे काय आणतायत हे शिकायचं नाही, तुम्ही काय त्यांना देऊ शकता हे त्यांना बघायचं असतं. त्याच्यामुळे व्हॉट इज युअर स्ट्रेंथ यू ब्रिंग ऑन टू द टेबल हे तुम्हाला डिफाईन करायला लागतं ना. आणि ते कधी कधी आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये आपल्याला कळतच नाही, कारण की आपण खूप एका रॅट रेस मध्ये पुढे जात असतो. हो, आणि त्या रॅट रेस मध्ये बीबीए झालं की मला एमबीए करायचं ही एक रॅट रेस झालेली आहे. पण ती सर्वात घातक गोष्ट आहे. घातक गोष्ट आहे. आणि एनी एज्युकेशनलिस्ट वोंट लाईक इट. पण मला असं वाटतं की गॅप मिनिमम एक्सपिरियन्स शिवाय एमबीए ऍक्सेप्टच केलं नाही. ऍक्च्युअली तसं झालं पाहिजे. आणि जर आपण इंटरनॅशनली बरेचसे कॉलेजेस जर बघितले तर ते
तिथे MBA ला जातात ते 2 वर्ष एक्सपिरियन्स असल्याशिवाय तुम्ही अप्लायच करू शकत अप्लाय करू आता शकतात भारतात वेळ आलेली आहे असं मला आणि लोक 15-20 वर्षानंतर पण पुन्हा रिएज्युकेट करायला जातात तिथे. MBA इज मेड फॉर दॅट. इनफॅक्ट आज रात्री माझे हार्वर्डचे 10 मित्र आलेले आहेत सगळे, त्यांना सगळ्यांना मी डिनरला होस्ट करणार आहे. ओके. तर त्याच्यामुळे आज सगळे 10 पैकी 8 जण परदेशातले आहेत. तर त्याच्यामुळे तेच आहे की आज आम्ही आता किती 12 वर्षांनी वगैरे भेटतोय, पण फॅक्ट इज की ते ऐकणं इज फार मोर एनरिचिंग. त्याच्यामुळे आम्ही परत एकदा आता 15 वर्षानंतर वी आर एलिजिबल की आम्ही परत जाऊन एक 3 आठवड्याचा कोर्स करू शकतो तिकडे. अच्छा. तर त्याच्यामुळे ते आता कसं करायचं हे आमचं प्लॅनिंगचं काम आहे. दॅट्स व्हेरी गुड. सो अलुमनी गेट टुगेदर पण होत जाते तुमचं पुन्हा. सो हा एक मोठा फायदा असतो कदाचित वेन यू आर गोइंग टू सच ग्लोबल युनिव्हर्सिटीज. तुम्हाला काही चायनातले फ्रेंड मिळत आहेत, काही आफ्रिकन्स मिळत आहेत आणि तुम्हाला बिझनेस नेटवर्क सेटअप करायलाही ह्याचा खूप छान बेनिफिट तेच तुम्हाला करून देतात भरपूर म्हणजे, कारण तुमची मैत्री इतकी चांगली बनते. कारण तुम्ही MBA एन्व्हायरमेंट इन आयव्ही लीग स्कूल ही इतकी स्ट्रेसफुल असते, तुम्ही जेमतेम 4 तास झोपता कारण की तुम्हाला कामच एवढं करायचं असतं. सो त्या स्ट्रेस लेवलला तुम्हाला हँडल करताना आजूबाजूला जर प्रत्येक जण वेगळ्या नॅशनॅलिटीचा असेल तर तुम्हाला एकमेकांबरोबर काम करायला शिकायलाच लागतं ना. तर तिकडे तुम्ही नाही बघू शकत की बाबा अरे हा इकडनं आलाय चायनाचा आहे आणि हा पाकिस्तानचा आहे म्हणून मी याच्याबरोबर काम करणार नाही. त्यांना काही घेणं देणं नसतं. तर त्याच्यामुळे तुम्ही जर तुमचा कोहॉर्ट म्हणून परफॉर्म नाही केला तर दुसरा पुढे गेला तर तुमचे क्रेडिट जातात. त्याच्यामुळे ती कोहॉर्ट बनवून एकत्र काम करायची क्षमता आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरंट कल्चर्स, बॅकग्राऊंड, हेरिटेज, एनिमिटीज, हे सगळं तुम्ही ऍक्सेप्ट करून पुढे जाता. तेव्हा तुम्ही प्रोडक्टिव्ह बनता आणि तरच तुम्हाला जगभरात धंदा करता येतो तुम्हाला. येस, खरा लीडर त्यातनं डेव्हलप होतो. नाहीतर ज्यावेळी मुलं म्हणतात की मी माझ्याच पद्धतीच्या मुलांमध्ये मिक्स होईल, माझ्याच इन्कम ग्रुपची मुलं पाहिजे. इंजिनिअरिंगला असताना आमच्याकडे होतं की मराठवाड्यातली लोक महाराष्ट्रातल्या हे पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांची मैत्री करायची नाही. खानदेशवाले म्हणायचे तुम्ही सगळे वेगळेच आहात, आम्ही वेगळेच आहोत. सो ते तेव्हा इतकं छान वाटायचं की अरे हे वेगळे आहेत ते वेगळे आहेत. पण नंतर लक्षात आलं की अरे जेव्हा अमेरिकेत गेलोय तेव्हा त्यांना इंडियन म्हणूनच तुम्ही ओळखले जात आहेत. ते थोडी बघतायत तुम्ही खानदेश आहे का मराठवाडा आहे का विदर्भ आहे. त्याच्यामुळे तुमची आयडेंटिटी तुम्ही मोठी करा, तुम्ही त्या लोकलाइज लेवलला अडकून बसू नका असं मला वाटतं. येस. आता एज्युकेशन सिस्टम यू लर्न इन इंडिया ऑल्सो, यू लर्न ऍट हार्वर्ड ऑल्सो. आता एक बिझनेस कॉलेज चालवताना आम्हीही वेगवेगळ्या गोष्टींचे प्रयत्न निलयामध्ये केले. सो व्हॉट मोर सजेशन्स यू कॅन गिव्ह, जेणेकरून इथं आम्ही मुलांना लाईव्ह प्रोजेक्ट देतो, रिअलिस्टिक बिझनेसचे सिम्युलेशन शिकवायचा प्रयत्न करतो, लेटेस्ट टेक्नॉलॉजी देतो, बट ऑलवेज there is a scope for improvement. Undoubtedly, when we see about the great colleges like Harvard or anything, what suggestions you can give to us? इंटर्नशिप्स वरती फोकस करा. कारण एम्प्लॉयबिलिटी आणि रिअल टाइम एन्व्हायरमेंट मध्ये त्यांचं स्ट्रेस टेस्टिंग होत नाही. ते जितकं आपण इम्प्रूव्ह करू तेवढी ही सगळी मुलं जी आहेत ती जास्त चांगली एम्प्लॉयबल होतील. त्याच्यामुळे एम्प्लॉयबिलिटी इम्प्रूव्ह कशी करायची याच्यावरती फोकस करण्याकरता आपल्याला त्यांना रिअल टाइम इंडस्ट्रीमध्ये एक्सपोजर दिलं पाहिजे. ते जर देता आलं तर आय थिंक नथिंग लाईक इट. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे इंडस्ट्री टाइप्स कसे वाढवू शकाल याच्यावरती मला माहित नाही, पण तुम्ही करत पण असाल ते. पण आय थिंक द मोर यू डू इट द बेटर इट इज. त्याच्यामुळे सगळ्या मुलांनी त्याच्यावरती फोकस केला पाहिजे की इंटर्नशिप मिळालीच पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये आम्ही जॉब देतो आहोत सध्या. इंटर्नशिपचेही काही नवीन जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये इंटर्नशिप चालू केलेले आहेत. पण पूर्वीचं जे डिस्कशन झालेलं होतं एज्युकेशन सेगमेंटमध्ये की बऱ्याचदा एम्प्लॉयर्स 2-3 महिने 4 महिने मुलं येणार आहेत तर त्यांना व्हॅल्यूड काही देऊ शकत नाहीत. त्यांनाही एम्प्लॉयर्सलाही लिमिटेशन येतं आणि बऱ्याचदा स्टुडंट पण त्याच्याकडे फक्त एक सर्टिफिकेट म्हणून बघायला लागतात की काय मला जायचंय, थोडीशी मजा करायची, रिस्पॉन्सिबिलिटी काही माझ्यावरती टाकलेली नाहीये बिकॉज स्टील आय एम अ स्टुडंट. तर ही गोष्ट अजून छान हेल्पफुल करायला, म्हणजे उद्या मला चितळेमध्ये काही मुलांना इंटर्नशिपला जर पाठवायचं असेल तर हाऊ यू कॅन सपोर्ट द नेक्स्ट जनरेशन टू ग्रो. म्हणजे त्यांना खरंच रिस्पॉन्सिबल तुम्ही जॉब द्याल का. आणि बाहेरही जाताना आम्ही इंटर्नशिप मध्ये कदाचित आमच्याही दृष्टीनं 2 सजेशन सांगा की इंटर्नशिप किती पिरियडची असावी आणि कदाचित या प्लॅटफॉर्मवरनं इंडस्ट्रीलाही की बाबा अशा पद्धतीचा अनुभव तुम्ही इंटर्नशिप मध्ये घ्यावा. यू शुड लुक फॉर दॅट थिंग. एक सेमिस्टर तरी इंटर्नशिप असली म्हणजे 6 महिने तरी असावं, कारण त्याशिवाय त्या माणसांना कल्चरच कळत नाही काय ते. अच्छा. आणि आय थिंक चितळे बंधूमध्ये मी इंटर्नशिप प्रोग्राम स्वतः अजूनही लीड करतो. आमच्याकडे आता साधारण 60 इंटर्न वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात आणि मला इंटर्नशिप्स वरती प्रचंड भर आहे कारण की आमचा पुढचा टॅलेंट त्या मुलांमध्ये सापडतो. आणि भरपूर वेळा आता काय आहे की जसं जसं आमचं एज वाढतंय तसं आमचे पण व्ह्यू पॉईंट खूप फिक्स होत चाललेले असतात ना. तर त्याच्यामुळे जी तरुण मुलं येतात त्यांचे व्ह्यू पॉईंटच इतके वेगळे असतात की ते ऐकण्यात जास्त मजा असते. ते आमचंही एज्युकेशन असतं. We make sure that we give them a lot of work, we expose them to a lot of projects, and we make sure that we recruit at least 20% of them.
कारण आमचं पुढचं टॅलेंट त्याच्यातनं तयार होऊन झालेलं असतो. 6 महिने आमच्याकडे ग्रूम झाला असतो. त्याच्यामुळे उलट जे ट्रेनिंग प्रोग्राम्स करायचे जॉईन झाल्यानंतर त्याच्यापेक्षा 6 महिने जर का आमच्याकडे इंटर्न झालेला असेल तर त्यांना हायर करणं इज ऑलवेज बेटर. त्याच्यामुळे आय रिलाय व्हेरी हेवीली ऑन इंटर्नशिप्स. ओके, सो तुम्ही आता क्लोजर करणार आहात. सो इंद्रनील सर, थँक्स अ लॉट. तुमच्या एवढ्या इम्पॉर्टंट वेळातनं आपण आला. आणि प्लीज हे फक्त कानावरती ऐकून कधीच इम्प्रूव्हमेंट होत नाही. वी शुड टेक इन्स्पिरेशन फ्रॉम सच पीपल. आज हार्वर्डला शिकून पण ते राहत आहेत भिलवडीच्या शेजारी एक गाव आहे, म्हणजे हेच रूटेड टू दिस लँड. आज शेतकऱ्यांसाठी काम करतायत. मराठी त्यांचं अस्खलित आहे. म्हणजे बऱ्याच मुलांना इथे मला इंग्लिश येत नाही, त्याचा ऑकवर्डनेस असतो. नो, इनफॅक्ट ट्राय करूयात, आपण इंग्लिश बोलूयात, त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होऊयात. भरपूर जण प्रचंड इम्प्रूव्ह पण झाली आहे तिथं. पण ऍट द सेम टाइम त्या मराठीचा एक प्राईड असला पाहिजे आपल्याला. आपली मदर टंग आहे ती. आणि इनफॅक्ट लोकांशी कनेक्ट होताना सगळ्या आपल्याला सर्व भाषा यायला पाहिजेत. कदाचित हार्वर्डला गेल्यावर 2-4 वाक्य फ्रेंच, चायनीज पण बोलायची तुम्हाला तिथं सवय लागली असेलच. नाही म्हणजे माझा उदाहरण सांगतो. मी पहिल्यांदा जॉईन झालो तेव्हा मराठीत पत्र कसं लिहायचं हेच माहित नव्हतं, कारण की लिहायची वेळ झाली नव्हती 15 वर्ष. तर त्याच्यामुळे एकदा लिहिलं आणि इंग्लिशमध्ये पत्र काढलं. माझ्या काकाने इतकं झापलं मला की अरे शेतकऱ्यांना काय कळणार तू काय लिहितोयस. तर त्याच्यामुळे जी भाषा समजते ते करा, की जसं जे म्हटलंय की वेन इन रोम डू ॲज द रोमन्स. त्याच्यामुळे आपलं कल्चर इम्प्रेस करायला अजिबात लाजू नका. तेव्हा मला वाटलं होतं खूप की अरे कसं होणार आहे. पण आय थिंक 15 वर्षात मी आता 1 तास मराठी कमीत कमी इंग्लिश शब्द वापरून बोलू शकतो, एवढी तरी परिस्थिती आलेली आहे. येस. सो इंद्रनील सर इज जस्ट नॉट अबाउट लिसनिंग, ही इज अबाउट फॉलोइंग. आणि खरी आपली डेव्हलपमेंट त्याच वेळी होते जेव्हा त्यांच्या आयुष्यातून त्यांनी सांगितलेल्या शब्दातून आपण शिकतो, फॉलो करायला लागतो आणि त्याच्यावरती मोठे होतो. खरं तर त्यांना एकच अपेक्षा असते, त्या प्रोग्रामचं एक रेम्युनरेशन हवं असतं. ते म्हणजे समोर बसलेले काही लोक माझ्यासारखी किंवा अगदी माझ्यापेक्षाही ग्रेट व्हावे. तर कुठेतरी मनात ती स्वप्न पहा, प्रॉमिस करा आणि ते हार्डवर्क करायला लागा. आय एम रिअली थँकफुल टू सर. तुम्ही एवढ्यातनं सगळ्यातनं वेळ काढून दिलात. काही प्रॉमिस आम्ही हक्काने घेतलेत तुमच्याकडून की मुलांना आम्ही घेऊन येऊ, त्यांना दाखवा सगळ्या गोष्टी, त्यांना इन्स्पायर होऊ देत तिथंही बघून आणि काही लर्निंग्स होऊ देत त्याच्यातून. सो थँक्स फॉर ऑल दोज थिंग्स. थँक्स अ लॉट. So please.